जास्त चालते सगळं. त्याच्यात आळ्या असतात. सगळ्यात जास्त पावसाळ्यात ही कोबी शेतकरी मित्रांनो. इथे लाईव्ह सॅम्पल सुद्धा ठेवलं आहे कशा प्रकारे येते बा. पीक कालावधी 70 ते 120 दिवस आहे. सेंट नावाचं वाण आहे ते. इकडे मल्चिंग पेपर मध्ये वांग आहे. मल्चिंग पेपर मध्ये वांग लावलं आहे मित्रांनो. बघू शकतो तुम्ही क्वालिटी वगैरे त्याची. जेवढं शक्य होईल तेवढा दाखवायचा प्रयत्न शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता. आता इकडे मिरची लागवड आहे. वांगे ग्राफ्टेड करायचे म्हणजे एकाच झाडाला टोमॅटो येणार वांगे हे बाई इथे सॅम्पल सुद्धा ठेवले पूर्ण पीक वगैरे. इकडे टमॅटो आहे शेतकरी मित्रांनो. कलम केलेले टमॅटो आहे. इकडे वांगे. तुम्हाला इकडून दाखवतो शेतकरी मित्रांनो. इकडे टोमॅटो आहे. इकडे हायड्रोपोनिक आहे मित्रांनो. माती विना शेती. आपला माणूस जोशीला इकडे सूर्यफूल आहे. इकडे टोमॅटो आहे. इकडे बघू शकता मक्का लागवड केली इथे. ही चायनीज पद्धत मध्ये लागवड वाटतं. हे बघा शेतकऱ्यांनो चायनीज पद्धत मध्ये लागवड केली तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये. एका ठिकाणी 2-2 दाणे लावलेले. इकडे पण चायनीज पद्धतीमध्ये मक्का लागवड आहे. राहुल इकडे पण आता मक्का. इकडे हळद लागवड आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता. आपण झाडू मारतो ना. इकडे कांदा लागवड आहे शेतकऱ्यांनो. लय मोठा होईल कांदा.
आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आणि आपल्या चॅनलला पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हिडिओ शेअर करायचा आहे. आपण संपूर्ण कृषी प्रदर्शन फिरणार तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. इकडे बघू शकता तुम्ही, जेवढं दाखवता आलं तेवढं संपूर्ण दाखवणार आहे आपण. सगळे लाईव्ह प्लॉट आहेत तुम्ही बघू शकता. आता आपण असं फिरून इकडून जाणार आहे. जबरदस्त पब्लिक आहे. इकडे बघू शकता, इकडे मॅट लावली असते का मित्रांनो, गवत नाही उगाल पाय म्हणून. बघू शकता तुम्ही इथं पूर्ण AI नाही शेतकरी मित्रांनो, एवढं खतरनाक आहे ना, जबरदस्त आहे डायरेक्ट. एवढं छान प्रकारे केलंय शेतकरी मित्रांनो. झेंडू हे इकडे संपूर्ण इकडे अंजीर आहे शेतकरी, अंजीरची लागवड केलेली. कंटिन्यू किती वर्ष राहतो? कंटिन्यू कमीत कमी 6 वर्ष. इकडं ढोबळी मिरचीची लागवड आहे. इकडे संपूर्ण आंब्याचे रोप वगैरे ठेवले. इकडे पेरू आहेत का मित्रांनो, विडमेटवर लावलेला आहे पेरू. सगळे फोम वगैरे लावले तुम्ही बघू शकता. लाल पेरू इकडं द्राक्षाची बाग आहेत का मित्रांनो. असं कळलं पाहिजे, असं झाड पडलं पाहिजे खाली तालुक्यात, एवढं फवारणी करायचं त्याला. इकडे डाळिंब आहे. आता तुम्हाला केळी दाखवतोच का, इकडे बघू शकता तुम्ही केळीची लागवड केली इथे.
बघू शकता किळी लावली मित्रांनो, घास घास लावून असते ते. पूर्ण रॅप केलेलं आहे तिला. इकडे आंब्याची लागवड केली आहे. आता ऊसात असते राजगिरी. हे काय एवढं माहिती सुरुवातीलाच केलं ते आता ॲव्हरेज काय सांगितलं ॲव्हरेज दिल्या 45 ते 50 नाही वाटत. खतरनाक आहे शेतकरी मित्रांनो. इकडे हळद आहे. आता इथून ऊस आहे. इकडे एवढं जबरदस्त आहे मित्रांनो, सगळं लाईव्ह आहे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो. मला संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न आहे आपला. घरी बसून खुर्ची बसून बघणार मित्रांनो तुम्ही. बघ आता पुढे दुसरा पार्ट सुरू आहे. फोन करा, माझ्याकडे बॅलन्स नाही. तो नाही तो म्हणतो मी. इकडे ऑर्सो मित्रांनो, तिकडं नंतर शेवट आहे तो पार्ट, नंतर दाखवणार तुम्हाला. 17 ते 24 जानेवारी या तारखेसाठी. बघितलं हे मोटर आणि कंपाऊंड इकडे बघू शकता झेंडूची लागवड केली शेतकरी मित्रांनो. लाल झेंडू, पिवळे झेंडू. इकडे ॲग्रोस्टार कंपनीचं आहे सर्व. एक नंबर क्वालिटी शेतकरी मित्रांनो. सर्व शेतकरी बांधवांचं ॲग्रोस्टार परिवारामध्ये सहर्ष स्वागत. गट सर्व पिकांचे पीक प्रात्यक्षिक पाहण्याची सुवर्ण संधी ॲग्रोस्टार परिवार आपल्या सोबत घेऊन आलेला आहे. तर या सुवर्ण संधीचा सर्व शेतकरी मित्रांनी लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती. उद्या तू इथून चालू 50 आहे.
अकरा दहा. प्रत्येक वेगवेगळ्या कंपन्यांचं लाईव्ह प्रदर्शन आहे तुम्ही बघू शकता. इथं गड्डा, इकडे ऊसाचा मशीन आहे, ज्वारी, मेगा उंच संपूर्ण तर मक्का आहे, भेंडी, टमाटा, संपूर्ण जेवढं बी तेवढं सगळं लाईव्ह येते. यावेळी ते सॅम्पल ठेवले. प्रत्येक प्रदर्शनाचं सॅम्पल आहे फळाचं. इकडं कारले आहेत का ना, महेश कारले, छोटी साईज बडा धमाका म्हणून. अशा प्रकारे वेल लावलाय, खाली वर पूर्ण हे गेलेलं आहे, बघू शकतो. इकडं मिरची आहे, ब्लॅक 99 म्हणून. इकडे मक्का लागवड आहे. सगळं लाईव्ह शेतकरी एवढं खतरनाक भरलेलं आहे ना. इकडे हळद, प्रत्येक वेगवेगळ्या कंपन्यांचं वेगवेगळं ज्याच्या त्याच्या कंपनीनुसार त्यांनी लागवड केलं आहे शेतकरी मित्रांनो. इकडे दबंग कंपनी चांदणी 5541 म्हणून मिरची लागवड आहे. सगळं लाईव्ह असल्यामुळे इथे माहिती देणं शक्य आहे शेतकरी मित्रांनो, कारण की सगळ्या डोळ्याला प्रात्यक्षिक बघायला भेटून जातं. त्याच्यामुळे माहितीचा विषय येत नाही इथे. इकडं मक्का दाखवतो तुम्हाला आता. इकडे मक्का आहे, CMH 157 म्हणून आहे. सगळं दाणे वगैरे बघू शकता तुम्ही, क्वालिटी संपूर्ण दाणे भरले शेवटपर्यंत. इकडे ज्वारी नाही, चारा शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. हे बघू शकता जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो. प्रत्येक कंपनीने वेगवेगळ््या त्याच्यानुसार लागवड केलेली आहे, त्याच्या ट्रीटमेंटनुसार तेच त्याची क्वालिटी. पुढे जाऊन वळू ना. चार दांडे दोन एका फुटावर कशी मजबूत होते. केळी लागवड आहे. इकडे मक्का आहे. इकडे कांदा आहे.
हा ऊस 86-032 म्हणून बरेच इथं शेतकरी मित्रांच्या कमेंट दिला आता तुम्ही नुसते फिरताय माहिती देत नाही. इथं माहिती देणारच कोणीच तुम्ही बघू शकता एवढी जबरदस्त गर्दी आहे. जास्त त्याला माहिती देणारे कमी इथं लाईव्ह असल्यामुळे माहिती देणारे कमी तुम्ही बघू शकता. मला जेवढं शक्य होईल तेवढं दाखवतो. आता तुम्हाला इथं मध्ये घुसून केळी दाखवतो मी. याची माहिती अशी आहे काय बा लाल केळी 12 ते 15 महिने कालावधी 18 ते 20 किलोपर्यंत घडे 5 ते 8 फण्या असतात. इथे सॅम्पल ठेवले. लाल केळी शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता खतरनाक आहे एकदम जबरदस्त. इकडे बघू शकता इकडे ब्लू जवा म्हणून आहे 12 ते 15 महिन्याची कालावधी. गडाचे वजन 15 ते 18 किलोग्रॅम. फण्या 8 ते 11 बघू शकता तुम्ही. तुम्हाला दाखवतो आता थोडं मध्ये जाऊन. ही ब्ल्यू कलरची तर तुम्ही बघू शकता याचा थोडा कलर पण एकदम ग्रीन आहे. याचा सॅम्पल दाखवतो तुम्हाला आता. या साईडला मिरची लागवड आहे तिकडं पण नाही. टमॅटो शेतकरी मित्रांनो इकडे बघू शकता हरभरा लागवड इकडे. एवढी क्वालिटी नाही याला जसं पाहायला गेलं तसं. तरी त्याची कालावधी पूर्ण होऊन गेली त्याच्यामुळे थोडा पिवळा पडला आहे तो. इकडे बघू शकता गहूची मस्त आहे क्वालिटी जबरदस्त आहे मस्त आहे क्वालिटी वगैरे चांगली गहूची. लक्ष्मीत आहे ना फक्त इकडे पण मक्का आहे संपूर्ण. इकडे वांग बा सगळं लाईव्ह शेतकरी मित्रांनो एवढं खतरनाक आहे ना जबरदस्त आहे डायरेक्ट. त्या झेंडूपेक्षा याची क्वालिटी थोडी लो आहे तरी छान आहे. कोथिंबीर सुपरफास्ट आहे कांदा आहे. इकडं थोड्यावर कंपन्या वाटतं. यांत्रिकरण इकडे आता सगळं ट्रॅक्टर वगैरे जेवढे बी आपल्या शेतीमध्ये कामाला जेवढे बी मशिनरीज आहे ते सगळे इकडे बघू शकता. JC मध्ये कन्वर्ट केलं आहे तिकडे ट्रॅक्टरला. हे कॉपर ट्रॅक्टर म्हणून इकडे
हे 2 सिलेंडर इंजिन वगैरे 6 सिलेंडर. इकडे रोटर आहे मेशो म्हणून. हे बऱ्याच कृषी प्रदर्शनामध्ये असतं त्याच्यामुळे थोडा इकडे वेळ कमी देऊ आपण. इकडे दूधदार ॲग्रो म्हणून एक कुट्टी मशीन आहे. कुट्टी मशीन ते गाय आजारी असते बघू शकता. मला दाखवतो आता दूध काढायचं मशीनी वगैरे सगळ्यांच्या ज्या किमती शेतकरी तर बघू शकता. याची 29,000 किंमत आहे. इकडे ड्रोन आहे. दोन वेरियंट आहेत. हा 235 वाला आहे. दुसरा एक टॉर्ली आहे गाडीला लावायची वाटतं. इकडं फळबागासाठी फवारणीचं आहे. बळीराजा कंपनीचं आहे. इकडे सगळं कुट्टी मशीनी वगैरे पंप वगैरे. इकडे बदाकी ठेवले. इकडे लाईव्ह चालू आहे शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे काम करतं वगैरे बारामती कृषी प्रदर्शनमध्ये. ट्रॅक्टरला आपल्या JC मध्ये कन्वर्ट केलेलं आहे शेतकरी मित्रांनो. इकडे बघू शकता तुम्ही सगळं कुक्कुटपालन आणि आपलं हे जे असतं त्याच्यामध्ये लाईव्ह थोडा डेमो दाखवला आहे त्यांनी कशा प्रकारे बा. मला दाखवतो आता पुढे. हे बघा इकडे बघू शकता खाली आपलं गांडूळ खत, मध्यमभागी कोंबड्या आणि वर आपल्या शेळ्या आहे. बघू शकता तुम्ही एकदम छान प्रकारे केलं आहे मित्रांनो. याच्यावर थोडीफार माहिती आहे. यांना गव्हाणी वगैरे तुम्हाला त्या साईडला दाखवतो. हॅलो आज जायचंय का बघायला शेळ्यांचं किती मस्त
इकडे संपूर्ण आता कंपन्या वगैरे मित्रांनो बघू शकता. आता लाईव्ह प्रदर्शन संपलं आता इकडे. K+S म्हणून आहे. इकडं निसर्ग क्रॉप केअर म्हणून आहे, बघू शकता तुम्ही. इकडे श्री साईराम प्लास्टिक म्हणून आहे, सगळं ठिबक वगैरे. इकडे जे थोडं नवीनच नाही ते थोडं दाखवतो तुम्हाला. इकडे ते पाटील बायोटेक वगैरे. इकडे नमो बायो प्लांट्स म्हणून आहे, पूर्ण केळीचे रोपं वगैरे. वनिता ॲग्रो म्हणून आहे. इकडे संपूर्ण बघू शकता पुस्तक आहे, पूर्ण माहिती असते मित्रांनो. त्या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती असते. इकडं कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. इकडे RC फर्टिलायझर म्हणून आहे, संपूर्ण आपले. इकडे बघू शकता HG क्रॉप सायन्स लिमिटेड म्हणून संपूर्ण ऊसाचे रोपं वगैरे ठेवले. SV ॲग्रो सोल्युशन म्हणून संपूर्ण त्यांच्या प्रोडक्ट ठेवलं आहे त्यांनी. इकडं नेटाफेम आहे, संपूर्ण ठिबक सिंचन वगैरे. इकडे ते बघू शकता नळ्या जमा करायचं बंडल वगैरे. इकडं वेदांत ॲग्रो सायन्स टेक्नॉलॉजी. इकडं पॉइनर आहे, मक्का बघू शकता तुम्ही. योग्य पूर्णाची पद्धत बघायला गेलं तर शेतकरी मुरगा झाला तर ठीक आहे, मुरगा असं नाहीच झाला बिया निघलं पाहिजे. इकडं विषमुक्ती जैविक शेतीचे म्हणून ऑर्गॅनिक आहे संपूर्ण. इकडे फॅट्स म्हणून आहे संपूर्ण, त्यांचे प्रोडक्ट वगैरे ठेवले इकडे बघू शकता तुम्ही. इकडे निर्मल सीड आहे, बहुत निर्मल सीडचे संपूर्ण प्रोडक्ट वगैरे ठेवले. त्यांचे संपूर्ण जेवढे बिया आहेत संपूर्ण ठेवले बघू शकता तुम्ही. तुम्हाला पेट्रोल पंपाचं काय परिमाण सांगा.
इकडे मल्चिंग पेपर येतो मित्रांनो आव्हाना म्हणून. आपण हा एक पार्ट संपलेला इकडे बघू शकता. आता इकडे संपूर्ण पॉवर विडर वगैरे आहे. इकडे वर थोडी माहिती दिलेली आहे. सगळे पॉवर विडर 11 HP मध्ये, 9 HP मध्ये, 7 HP मध्ये. त्याच्यावर किंमतापणे बघू शकता तुम्ही 1,60,000 किंमत 11 HP मध्ये. ही 9 HP मध्ये डिझेलमध्ये 1,40,000. प्रात्यक्षिक लाईव्ह दाखवता चालू आहे बघू शकता. आता तुम्हाला मी संपूर्ण बारामतीमधलं पशुप्रदर्शन दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता. चला तर मग आता तुम्हाला संपूर्ण पशुप्रदर्शन दाखवतो मी. आता पशुप्रदर्शनमध्ये इकडे काय काय बघू. इकडे बोवर शेळी शेतकरी मित्रांनो, बोवर जातीची शेळी आहे. ही नारी सुवर्णा मेंढी शेतकरी मित्रांनो, त्याची माहिती आहे. पांढरा शुभ्र आहे ती. इकडे बिटल म्हणून आहे. इकडे हैदराबादी बिटल म्हणून आहे. इकडे आफ्रिकन बोअर नर आहे. इकडे वनराज म्हणून आहे. इकडे कोंबड्या बघू शकता. इकडे कावेरी ब्लॅक ॲस्ट्रोला. इकडे कडकनाथ आहेत मित्रांनो. पंजाबी बिटल म्हणून कॉपी करायची नाही. कसं कॉपी करायची नाही? काय बघताय नंबर 1. हा काय रेडको आहे का बकरा आहे? तिच्या नंबर 1 बघताय का? कसं नंबर 1 कसं नंबर 1 आप्पा शेवाळीचा भरोसा आहे. आप्पा शेवाळी ओनली 1. आप्पा शेवाळी 3 पुणे लक्षात ठेवा. इकडे पुगनुरी गाय आहे शेतकरी मित्रांनो, छोटी गाय. इकडे कपिला किल्लार वळू आहे. इकडे काळजी किल्लार वळू आहे. एकदम जबरदस्त क्वालिटीची बघू शकता तुम्ही.